आत्तापर्यंत इगतपुरी तालुका आणि परिसरातील बरेचसे गड किल्ले आणि पर्यटन स्थळे फिरून झाली होती. तरीही आपल्या तालुक्याचं काहीतरी वेगळेपण दाखवावं म्हणून 2 ट्रेकर मित्र पुन्हा एकदा इगतपुरीच्या सफरीवर निघाले. तर नमस्कार मित्रांनो, मी ज्ञानेश्वर हेरे स्वागत करतो तुमचं आपल्या यूट्यूब चॅनलवर. मित्रांनो, आज बऱ्याचशा दिवसांनी व्हिडिओ बनवले. आजचा व्हिडिओ तुम्ही टायटल थंबनेल बघून तुम्हाला आजचा व्हिडिओ समजलाच असेल. आपल्या इगतपुरी तालुक्यात जे पर्यटन स्थळे आहेत ना, तर त्यांना आज आपण भेट देण्याचा प्रयत्न करणार आहे. आणि भेट देण्याचं कारण असं, आपले मित्र विक्रांत आपल्या इगतपुरी तालुक्याची डॉक्युमेंटरी व्हिडिओ बनवत आहेत. त्यामुळं मग मी पण त्यांच्यासोबत आहे आज, म्हणून तुमच्यासाठी आज स्पेशल एक व्लॉग बनवतोय. तर नक्कीच मित्रांनो, आजचा व्हिडिओ शेवटपर्यंत बघा. आजचा व्हिडिओ मित्रांनो एकदम सिनेमॅटिक टाईप असणार आहे आणि आपलं घोटी, इगतपुरी असे बरेचसे ठिकाणी आज मित्रांनो आपण फिरणार आहे. तर नक्कीच व्हिडिओ पूर्ण बघा. नव्याने होत असलेल्या समृद्धी महामार्गापासून निघून घोटी शहर गाठलं. डॉक्युमेंटरी व्हिडिओसाठी आवश्यक शूट करून आम्ही इगतपुरीच्या दिशेने आमचा मोर्चा वळवला. तर मित्रांनो, आपण आता आलोय विपश्यना केंद्र धम्मगिरी. आपल्या इगतपुरी तालुक्याचं एकदम फेमस ठिकाण म्हटलं तरी चालेल. आंतरराष्ट्रीय दर्जाचं पर्यटन स्थळ असं म्हटलं तरी चालेल, कारण इथं अनेक असे बाहेरून पर्यटक येतात इथं ध्यान साधना करण्यासाठी. तर त्यासाठी एकदम म्हणजे एकदम प्रसिद्ध आहे. आपल्या इगतपुरी तालुक्यात नाही तर इतर देशांमध्ये सुद्धा प्रसिद्ध आहे हे ठिकाण. मित्रांनो, आपण आता इथून निघालोय. इथून एकदम जवळ असलेलं घाटनदेवी मंदिर, तर त्या मंदिराला आपण आता भेट द्यायला चाललोय मित्रांनो. मित्रांनो, आपण आता येऊन पोहोचलोय घाटनदेवी मंदिराजवळ. मित्रांनो, आई घाटनदेवीचं दर्शन करून झाले. आता इथून निघालोय भावली धरणाकडे. सो चलो. येथील धम्मगिरी तसेच घाटनदेवी या ठिकाणांना भेटी देऊन पुढे निघालो. मित्रांनो, आम्ही आता सध्या बावली धरणाजवळ आहेत. इथं पावसाळ्यात जबरदस्त असा धबधबा राहतो मित्रांनो, पण आत्ता पाऊस नसल्या कारणाने धबधबा पण दिसत नाही. तर बरेचसे पर्यटक आलेत मित्रांनो. आता पण इकडं दिसत आहेत आणि इकडं स्टॉल वगैरे आहे. भावली धरणाला वळसा घालून कळसुबाई डोंगर रंगडीकडे जाणारा गर्द झाडीतील
वरती पोचल्यानंतर लागणारी थंडगार हवा एक वेगळीच ऊर्जा निर्माण करते. मित्रांनो, हे जे दृश्य दिसतंय ना, पावसाळ्यात जर तुम्ही आले ना तर इथलं जे तुम्ही वातावरण बघशाल, जो निसर्ग बघशाल ना, इकडे शेवटला आहे ना कळसुबाई शिखर दिसतंय आणि ही पूर्ण कळसुबाई पर्वतरांग. इकडनं अलंग, मदन, कुलंग असे हे 3 किल्ले आहेत इकडं. जर कधी तुम्हाला राईडला वगैरे जर यायचं असेल ना तर या रस्त्याने एकदा नक्की ट्राय करा मित्रांनो. एक नंबर म्हणजे एक नंबर ठिकाण आहे मित्रांनो, हे एकदम जबरदस्त. मित्रांनो, आपण DSLR घेऊन आलोय, तर आता थोडेसे फोटो क्लिक करू इथं, मग पुढे जाऊ. तर मित्रांनो, आजची भ्रमंती आहे ना आपण अशीच चालू ठेवणार आहे, परंतु व्हिडिओ जास्त मोठा होईल त्या कारणाने व्हिडिओ एंड करतोय. तर परत भेटू आपण नवीन व्हिडिओमध्ये आणि अशीच आपली बाकी राहिलेली इगतपुरी तालुक्याची भ्रमंती करू. धन्यवाद. भावली धरणाला वळसा घालून कळसुबाई डोंगर रांगेकडे जाणारा गर्द झाडीतील वळणवळणाचा रस्ता म्हणजे रायडर मंडळीसाठी स्वर्गच. अलंग, मदन, कुलंग किल्ल्यांच्या पायथ्यापासून जाणाऱ्या रस्त्याने आम्ही भाम धरणापाशी येऊन पोहोचलो. आता संध्याकाळ झाली होती.